आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। ज्ञानसाधक राजाराम घागरे सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा। सिद्धनाथ कृषी सेवा केंद्रात हितचिंतकांची मांदियाळी। निवृत्तीनंतरची समाजसेवा, प्रेरणादायी जीवन प्रवासाचा गौरवशाली वाढदिवस। नागज विशेष प्रतिनिधी। केडेबिसरी या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राजाराम विठोबा घागरे सरांनी आपल्या कष्टाने आणि जिद्दीने शिक्षणाचे मोठे ध्येय गाठले। कोळा, सांगली आणि सोलापूर अशा विविध ठिकाणी शिक्षण पूर्ण करून त्यांनी ज्ञानाचा पाया भक्कम केला। 1 जुलै 1989 रोजी नागज येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी सलग 34 वर्ष निष्ठेने अध्यापनाचे काम केले। केवळ एक शिक्षकच नाही तर मुख्याध्यापक आणि प्राचार्य म्हणून काम करताना त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले। केवळ शाळाच नाही तर सरपंच आणि साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी सामाजिक कार्यातही नेहमीच पुढाकार घेतला। आज 69 वर्षाचे असताना हे राजाराम सर थांबलेले नाहीत। निवृत्तीनंतर आता ते सिद्धनाथ कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना शेतीसाठी मार्गदर्शन करण्याचे मोलाचे काम करत आहेत। याच सिद्धनाथ कृषी सेवा केंद्राच्या प्रांगणात आज सरांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। या मंगलप्रसंगी घागरे सरांचा फेटा परिधान करून व पुष्पहार घालून विशेष सत्कार करण्यात आला। त्यानंतर केक कापून त्यांनी सर्वांसोबत आपला आनंद द्विगुणित केला। यावेळी माजी मुख्याध्यापक राजाराम देसाई सर, माजी मुख्याध्यापक विलास मिसाळ सर, माजी सहाय्यक शिक्षक जगन्नाथ गोंजारे सर, प्रगतशील बागायतदार संभाजी शिंदे, कवी, लेखक, साहित्यिक, चित्रपट निर्माते, घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे आणि पत्रकार सीताराम खरात यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून घागरे सरांना शुभेच्छा दिल्या। वाढदिवसाच्या निमित्ताने घोरपडीचे सरपंच नितीन कांबळे यांनी उपक्रमाचा भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले। आयुष्यातील संकटावर मात करत सतत कार्यमग्न राहणारे राजाराम घागरे सर हे आजच्या तरुण पिढीसाठी नक्कीच एक मोठे प्रेरणास्थान आहेत। हे निष्ठावान समाजसेवकाला, गुरुवर्याला वाढदिवसानिमित्त अनेक हितचिंतकांनी हजेरी लावत त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। लेखन उपसंपादक नितीन कांबळे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।